बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामीच्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज सोलापूर शहरात पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बौद्ध अनुयायांनी विराट मोर्चा काढला होता. सांगालो ना मग ब्राह्मणशाही मुक्त करा, ब्राह्मण पुजारी नको आम्हाला, भिक्खू संघ हवा आम्हाला, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, भारतीय बौद्ध महासभेचा जय हो. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित या मोर्चात बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट कार्यालय, सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटच्या मैदानात आला. समाज बांधव या मोर्चामध्ये विविध फलक घेऊन सहभागी झाले होते. जय भीम, नमो बुद्धाय असा जयघोष करण्यात आला. देशभरातील बुद्ध विहार मुक्त झाले पाहिजे याकरता देशभरातून आंदोलन छेडण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापुरातून हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख अण्णासाहेब वाघमारे यांनी दिली. जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराचे सगळे कमिटी त्यांचे हिंदूच असतात. ज्याप्रमाणे पारशी आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, त्या समाजाचे त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात. परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीचं धरोहर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली, सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले, तिथे 7 आठवडे तिथे त्यांनी घालवले. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे भिक्षू संघ तिथे वावरत होता. सम्राट अशोक राजाने ते बुद्ध विहार बांधलेला आहे. 84,000 स्तूप आणि विहार सम्राट अशोक राजाने बांधलेले कुठे गेले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि म्हणून ते असणारे बौद्धांचं पवित्र स्थळापैकी असणारा बुद्धगया आहे. त्या बुद्धगयामध्ये जी घुसखोरी झालेली आहे, तिथे चाललेला काळा बाजार आहे, तो थांबवण्यासाठी हा ऍक्ट रद्द करून संपूर्ण बुद्ध विहार त्या ठिकाणी असणारी कमिटी बौद्धांच्या ताब्यात द्यावी, याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या मनोवादी सरकारला, त्या बिहारमध्ये असणाऱ्या सरकारला आवाज या ठिकाणी आम्ही पोहोचवत आहोत की आता आम्ही बौद्ध शांत बसणार नाही जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होत नाही त्या ब्राह्मण तावडीतून. त्याशिवाय भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर अनुयायी आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा गप्प बसणार नाही, हे या ठिकाणी सरकारनं लक्षात घ्यावं. देशभरातील बुद्ध विहारे ही हिंदूंच्या ताब्यात आहेत, ती त्वरित त्यांनी सोडवून द्यावीत. तसा कायदा बिहारच्या आणि भारत सरकारने करावा अशी एकमुखी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी दिली. अण्णासाहेब वाघमारे सांगितल्याप्रमाणे आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमच्या प्रमुख मागण्या आता अण्णासाहेब वाघमारेने सांगितलेलं आहे की बौद्धगया येथील बौद्ध विहार हा बीटी ऍक्ट 1949 अंतर्गत तो रद्द करण्यात यावा आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंना घेऊन तो भिक्खू संघाच्या ताब्यात जावा, अशा आमचे 2 प्रमुख मागण्या आहेत. त्या मगाशी अण्णासाहेबांना सांगितल्याप्रमाणे त्या ऍक्टनुसार 4 बौद्धांचे आणि 5 हिंदूंचे असे त्या ट्रस्टीवर काम करत असतात. बिहारच्या सरकारने तो कायदा केलेला होता. पण आमची एवढीच मागणी आहे की मौलवींच्या मस्जिदमध्ये मौलवी असतात, मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी असतात, जैनच्या मंदिरामध्ये जैन पुजारी असतात, मग आमच्या बौद्ध विहारामध्ये बौद्ध भिक्खू का नको आहे? तर हा कुठंतरी षडयंत्र चालू आहे बौद्ध भिक्खूंच्या विरोधात. म्हणून आमची एवढीच मागणी आहे की तत्काळ रद्द करावा तो बीटी ऍक्ट 1949चा कायदा तत्काळ रद्द करावा. अन्यथा आता आम्ही तथागतांच्या शांततेच्या मार्गाने चाललेलो आहोत. आम्हाला याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन या आगामी काळात करावे जोपर्यंत हा कायदा रद्द होऊन बौद्धांच्या हातात तो महाबोधी विहार सोपवत नाही. हा मोर्चा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, वंचितचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मडिखांबे, सरचिटणीस नागसेन माने, कोषाध्यक्ष मीनाक्षी बनसोडे, धर्मरक्षिता कांबळे, शांता गजभिये, पल्लवी सुरवसे, निर्मला कांबळे, नंदा काटे, आशा कांबळे, आतिश बनसोडे, सुनीता गायकवाड, सुचित्र थोरे, शीतल दंदाडे, शांतिकुमार कदम, आनंद गायगवळी, मिलिंद प्रक्षाळे, प्रदीप तापेरे, शिवाजी बनसोडे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. you